काय तोंडाला चव नाही वाटत आहे? चला बनवूयात फक्कड झणझणीत आणि चमचमीत अशी गोष्ट जी ताटात चमचीभर वाढली जाते पण जेवणाला चार चांद लावते. महिनाभर टिकणारी, झटपट होणारी, टेस्टी, हेल्दी खुरासणी, शेंगदाणा आणि खोबऱ्याची झक्कास चटणी. आजी म्हणायची की आपण ना या चटणीसारखं असावं, अगदी थोडंसं असावं ताटात, पण आपला प्रेझेन्स त्या ताटाला अगदी चार चांद लावण्यासारखा असावा. अगदी तशीच ही फक्कड अशी झकास झणझणीत चटणी बनवायची आहे. त्यासाठी घेतलं आहे 150 ग्रॅमच्या आसपास शेंगदाणे. ह्यातले सगळे पदार्थ आहेत ना, खरं तर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, पण हे प्रमाण वापरून केलं तर छान चटणी होईल. 150 ग्राम शेंगदाणे भाजून बाजूला करायचे, त्याची सालं काढून घ्यायची आहेत. नंतर 150 ग्रॅमच्या आसपास हे खोबरं आपण असं छानपैकी खिसून घ्यायचं जाडसर आणि गुलबट होईपर्यंत भाजून घ्यायचं. यानंतर तीळ घ्यायचे आहेत वाटीभर आणि ते आपण छानपैकी रोस्ट करून घ्यायचे. ड्राय रोस्ट करायचे, ते गरम झाले की असे टचा फुटतात. असं व्हायला लागलं की हे बाजूला करून घ्यायचे. त्यानंतर खुरासणी घ्यायची आहे. ही तुम्ही तेलावर किंवा तेलाशिवायही भाजू शकता आणि ह्याचं प्रमाणही आपल्याला हवा त्या पद्धतीत घेऊ शकता आवडीनुसार. हे मी घेतलेली आहे एक लहान वाटी. त्यानंतर 2 लसणीचे कांदे, 20-25 पाकळ्या अशा छानपैकी तेलावरती ड्राय रोस्ट मस्त करून घ्यायच्या. आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्ता एक वाटीभर मस्तपैकी कुरकुरीत करून घ्यायचा आहे. आणि मग काय, ह्या सगळ्या पदार्थांना दळायचं. दळताना फक्त एक काळजी घ्यायची आहे की सर्वात आधी आपण लसूण, खुरासणी, तीळ, कढीपत्ता हे आधी ग्राइंड करायचे आणि मग वरनं आपण ह्याच्यामध्ये खोबरं आणि सगळ्यात शेवटी शेंगदाणा घालायचं आहे. कारण शेंगदाणा खोबरं आधीच घातलं ना की ते असं अगदीच बारीक होऊन जातं, पण हे कसं थोडं दरदरीत राहायला हवं, त्याचा एक वेगळा बाईट यायला हवा. आणि त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि तिखट घालायचं आहे. हे मस्तपैकी दळून घेतलं किंवा तुम्हाला हवं असेल तर खलबत्त्यामध्ये व्यवस्थित वाटप करून घेतलं की असं छान एकजीव करायचं आहे. झाली की आपली इतकी झकास फक्कड अशी चटणी जी ताटामध्ये चमचीभर असते हो, पण काय जेवणाची चव वाढवते. आहा, अगदी महिनाभर टिकणारी, प्रवासात तुम्ही कुठेही घेऊन जा, झकास अशी ही चटणी, सगळ्या प्रकारच्या जेवणांची चव वाढवणारी ही चटणी नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुमची चटणी कशी झाली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.